मित्रांनो, आज आपला चेस्ट वर्कआउट आहे. तर खूपदा आपण काय करतो की चेस्ट ट्रेन करतो, पण बऱ्याच वेळेस काय होतं की आपली चेस्ट मनावाशी पंप होत नाही आणि रुंद होत नाही. तर त्यासाठी आपल्याला चेस्ट बद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला वर्कआउट बद्दल इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे. आपला फॉर्म, आपली टेक्निक चांगली असणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी आपण चेस्ट बद्दल जर बोलायचं जर झालं तर चेस्टला पेक्टोरियल असं म्हणतात. तर पेक्टोरियल मध्ये दोन मसल्स असतात, एक म्हणजे मेजर पेक्टोरियल आणि दुसरा म्हणजे मायनर पेक्टोरियल. आपण मेजर पेक्टोरियलला जास्त ट्रेन करतो, त्याच्यामुळे आपली जी छाती आहे ती खूप जास्त पंप होते. आणि जी मायनर पेक्टोरियल आहे आपण तिला जास्त ट्रेन नाही करत, म्हणजे त्याचा वर्कआउट आपण खूप जास्त कमी करतो, त्याच्यामुळे ती रुंद होत नाही. त्याच्यामुळे बऱ्याचदा काय होतं, आपली वर्कआउट करताना आपण काय करतो की चेस्टला पंप करतो खूप जास्त, पण ते वर्कआउट झाल्याच्या नंतर आपली चेस्ट परत हाय त्या पोझिशन मध्ये येऊन जाते, ती जास्त रुंद होत नाही किंवा बनत नाही, किंवा अपर चेस्ट खूप कमी असते. तर ह्याबद्दलच मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपल्याला वर्कआउट कोणता करायचा आहे, मेजर पेक्टोरियलचा आणि मायनर पेक्टोरियलचा वर्कआउट कोणता करायचा आहे. चेस्ट वर्कआउट मध्ये आपल्याला 6 एक्सरसाइज घ्यायचे. तर पहिली जी बेसिक एक्सरसाइज आपली आसन ती म्हणजे पुशअप आसन. दुसरी एक्सरसाइज आपली डंबल इन्क्लाइन प्रेस आसन. तिसरी जी एक्सरसाइज आहे ती आपली डिक्लाइन डंबल प्रेस आसन. चौथी एक्सरसाइज आहे आपली ती फ्लॅट डंबल प्रेस आसन. आणि जी पाचवी एक्सरसाइज आहे ती आपली पेग डेक फ्लाय. आणि जी सहावी जी एक्सरसाइज असणार आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे केबल क्रॉस ओव्हर. तर ह्या आपल्याला 6 एक्सरसाइज करायच्या आहेत. तर ते तुम्हाला मी प्रत्यक्ष स्वतः दाखवणार आहे की कोणत्या प्रकारे आपला टेक्निक पाहिजे, कोणत्या प्रकारे आपला फॉर्म पाहिजे. जी पहिली एक्सरसाइज आहे ती पुशअप आहे. तर पुशअपचे आपल्याला 15, 12 आणि 10 असे 3 सेट घ्यायचे. म्हणजे रेपिटेशन 15, सेकंड सेटला आपल्याला 12 रेपिटेशन मारायचे आणि तिसऱ्या सेटला आपल्याला 10 रेपिटेशन मारायचे. तर आपला पुशअपचा जो फॉर्म आहे तो मी एकदा दाखवतो आणि त्यानुसार मी तुम्हाला करून दाखवतो, त्याच्यानंतर आपण मारायचे. तर बरेचदा काय होतं की आपण पुशअप मारताना आपली एल्बो खूप जास्त असे वाईड असतात किंवा बाहेर असतात. तर आपले जे हात आहेत ते असे एकदम क्लोज पाहिजे थोडेसे बॅकच्या, आणि स्लो डाऊन करायचंय आणि अप करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अशा प्रकारे आपल्याला पुशअप कंप्लीट करायचे. तर आपली जी दुसरी एक्सरसाइज आहे ती इन्क्लाइन डंबल प्रेस आहे. तर इन्क्लाइन डंबल प्रेस मारताना आपल्याला बेंचचा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा पाहिजे, म्हणजे वरती पाहिजे बेंच असा, आणि जे खालचं सीट आहे आपलं ते थोड्याशा अँगलनी वरती पाहिजे. आणि आपण इन्क्लाइन डंबल प्रेस मारताना पहिला जो सेट आहे आपला तो एकदम थोडासा वेट थोडंसं हलकं घ्यायचंय, खूप जास्त हेवी नाही घ्यायचं. काही वेळेस काय होतं की आपण खूप जास्त हेवी वेट घेतो आणि त्यानंतर आपल्या रेपिटेशन जात नाही, आपले रेपिटेशन कम्प्लीट होत नाही, तर मग आपण मध्ये सोडून देतो. तर आपल्याला तसं नाही करायचंय. जो पहिला सेट आहे आपला तो एकदम थोडासा कमी लाईट वेटचा घ्यायचा आहे, आणि मग दुसरा जे सेट मारणार आहे आपण त्यावेळेस आपण वेट वाढवायचं, आणि जो तिसरा सेट मारणार आहे त्यावेळेस थोडंसं वेट अजून वाढवायचे आपल्या कॅपॅसिटीनुसार. तर आपण डंबल ज्यावेळेस मारतो त्यावेळेस प्रॉपर एकदम आपलं जो पोझिशन आहे, आपली जी बॉडीची जी पोझिशन आहे ती व्यवस्थित ठेवायची. तर ह्या पद्धतीने वरती घ्यायचं डंबल आणि डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ज्यावेळेस आपण डंबल आपले मारून होतात त्यावेळेस आपण काय करतो, डंबेल खाली फेकून देतो. तर डंबेल खाली न फेकता आपल्या पायाचा सपोर्ट घेऊन डंबेल एकदम प्रॉपर पायावरती घ्यायचे आणि मगच खाली ठेवायचे. बऱ्याचदा काय होतं, खूप जास्त हेवी वेट होतं, मग आपण डंबेल घेतो आणि फेकून देतो. ज्यावेळेस आपण डंबेल फेकून देतो त्यावेळेस आपल्या शोल्डरला इंजरी व्हायचे चान्सेस जास्त असतात. ती डिक्लाइन डंबल प्रेस. तर डिक्लाइन डंबल प्रेस मारत असताना बेंच आपल्याला खाली घ्यायचा आहे पूर्ण, आणि सीट तुम्ही वरही घेऊ शकता असं, नाही तर तुम्ही फ्लॅट लेवलला सुद्धा ठेवू शकता, तुमच्यावरती डिपेंड आहे. तर सेम आपल्याला पहिला जो सेट आहे तो थोडासा लाईट वेटनी मारायचा आपल्या कॅपॅसिटीनुसार. दुसऱ्या एक्सरसाइजला आपल्याला वेट वाढवायचे आणि तिसऱ्या एक्सरसाइजला परत आपल्याला थोडंसं वेट वाढायचे. ज्यावेळेस आपण डिक्लाइन मारतो त्यावेळेस आपले प्रॉपर पाय लॉक करायचे खाली आणि स्लिप करायचे.
1. ह्या पोझिशनलाच बरोबर डंबेल खाली आला पाहिजे आणि वर गेला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता डंबेल प्रॉपर इथे घ्यायचे आणि प्रॉपर उठायचे असं. आता आपली जी चौथी एक्सरसाइज आहे ती फ्लॅट डंबल प्रेस आहे. तर सेम आपल्याला पहिल्यांदा इन्क्लाइन डंबलला जसे आपण डंबल घेतले होते सेम तसंच घ्यायचंय. पाय लॉक करायचे प्रॉपर आणि स्लिप. ह्या पोझिशनलाच 1 डंबल घ्यायचे वरती आणि डाऊन करायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता बऱ्याचदा आपण काय होतं की फ्लॅट डंबल मारताना किंवा इन्क्लाइन डिक्लाइन मारताना आपण डंबल ज्यावेळेस खाली घेतो चेस्ट वरती तर आपण नेक वरती करतो. नेकची मुवमेंट जास्त होते. तर नेकची मुवमेंट एकतर जास्त करायची नाहीये. नेक एक तर वरतीच पाहिजे तुमची एकदम टाईट मध्ये, नाहीतर तुमची नेक पूर्ण बेंचला खाली पाहिजे. काय होतं आपण जास्त वर खाली नेक करतो, नेकला इंजरी व्हायचे प्रॉब्लेम्स जास्त होतात. त्याच्यामुळे नेकला इंजरी न होणे यासाठी आपल्याला एकतर नेक पूर्ण बेंचला टेकून पाहिजे. 5वी एक्सरसाइज आहे ती पेगडेक फ्लाय आहे. तर पेगडेक फ्लाय मारताना सीट करायचंय, हँडलला पकडायचंय, चेस्ट अप आणि एल्बो नॉर्मली बेंड ठेवायचे थोडेसे, खूप जास्त हँड स्ट्रेट नाही करायचे, थोडेसे बेंड ठेवायचे एल्बो आणि स्लो डाऊन करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. लास्टला थोडंसं होल्ड करायचं 10 सेकंड, म्हणजे छाती थोडीशी पंप राहते आणि डाऊन करताना पूर्ण होल्ड करूनच डाऊन करायचं, म्हणजे स्लोली डाऊन करायचंय. ह्याने आपल्या चेस्टला खूप जास्त पंप भेटतो. तर आपली जी 6वी एक्सरसाइज आहे ती केबल क्रॉसओव्हर आहे. तर केबल क्रॉसओव्हर मारत असताना आणि दोन्ही पायामध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे, राईट आणि लेफ्ट मध्ये थोडासा डिस्टन्स घ्यायचा आहे आणि 1 स्लोली मागे, खूप जास्त मागे नाही तर मग शोल्डर वरती खूप जास्त प्रेस येतो. त्याच्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता ही जी केबल क्रॉसओव्हर एक्सरसाइज आहे ती मायनर पेक्टोरल साठी जास्त यूज केली जाते. तर ह्याच्यामुळे आपली चेस्टची जी साईज आहे किंवा रुंदी आहे ती एकदम गेन होते. आणि तर आता आपले अशा प्रकारे 6 चेस्टचे सेट कंप्लीट झालेले आहेत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे फ्रेंड्स असतील, तुमचे जे बिगिनर्स असतील जिममध्ये त्यांना शेअर करा. थँक्यू.